त्यांच्या आग्रहा खातीर थोडं आम्हाला लेट झाले, परंतु काही का असो ना, ज्यांनी आम्हाला विद्याचे ज्ञान दिले, या शाळेमध्ये आम्ही शिकत असताना आम्हाला यशस्वी होण्यासाठी कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, आज आम्ही कुठेही आहोत पण ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आहोत आणि ते आमचं कर्तव्य बनतंय की त्यांचा सुद्धा आम्ही यथोचित सन्मान करतोय. सर्वप्रथम आज आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत आपले पाटील सर आणि आपले मोरे सर यांचं एकदा आमच्या सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि या शाळेचे मुख्याध्यापक केदारे सर यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी प्रमोद याला आमंत्रित करतोय की या शाळेचे मुख्याध्यापक श्री केदारे सर यांचा यथोचित सन्मान करावा. मला थोडीशी सोय करतायत आणि त्यांना एक आमच्या बॅचच्या वतीनं एक पुष्पगुच्छ आणि एक छोटीशी भेट वस्तू एक मिनिट सादर करताना. मग थोडं जवळ ना, जवळ थोडा जवळ. हां ओके ठीक. यानंतर या शाळेतील शिंपी सर यांना मी आमंत्रित करतोय की त्यांनी सुद्धा यायचं. आणि यानंतर आमच्या शाळेतील प्रकाश पवार हे शिंपी सरांचं एक मायेचे शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा याच्याशी सन्मान करतात. की त्यांनी सुद्धा यायचं आहे. आणि आमच्या शाळेतील सुनील फराड यांना मी आमंत्रित करतोय की आपल्या शिस्तप्रिय अशा भोईर सरांचं मायेची शाळ आणि एक गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचंय. सुनील जवळ जवळ. यानंतर या शाळेतील गोगारी मॅडम यांना मी आमंत्रित करतोय. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान होईल आमच्या बॅच कडून. आणि मी आमंत्रित करेल योगेश गवळी यांनी मॅडम यांना एक गुलाब पुष्प आणि शाल देऊन सत्कार करायचा आहे. यानंतर श्री काकरा सर यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. आणि आमच्या बॅच मधील संतोष सामरे हे काकरा सरांचा यथोचित सन्मान करतील. यानंतर पवार मॅडम यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. आणि पवार मॅडम यांचा आमच्या बॅच मधील उमेश आडळ हे पवार मॅडम यांचा गुलाब पुष्प आणि मायेची शाल देऊन सत्कार करतील. यानंतर माननीय शीतल मॅडम यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. आणि त्यांचा यथोचित सन्मान आपल्या शाळेतील आपल्या बॅच मधील प्रकाश पवार यांना मी आमंत्रित करतोय की त्यांनी शीतल मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. यानंतर मी आमंत्रित करतोय चव्हाण मॅडम यांनी सुद्धा यायचंय. आणि आमच्या ग्रुप मधील सदानंद भक्ते हे चव्हाण मॅडम यांचा सत्कार करतील.
यानंतर निसाळ मॅडम यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. निसाळ मॅडम आणि या मॅडमचा सन्मान मेहुल गिरी यांनी निसाळ मॅडम यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर झांजर मॅडम यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. त्यांनी सुद्धा यायचंय. आणि आपल्या ग्रुप मधील कल्पेश यांना मी आमंत्रित करतोय की त्यांनी झांजर मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. यानंतर ठाकरे मॅडम यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय आणि त्यांचा सत्कार उमेश हाडल यांनी करायचा आहे. यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी इथे आपले उपस्थित आहेत पंकजजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य, कारण की सरपंच आहेत, सॉरी, त्यांचा सुद्धा यशोचित सन्मान आम्ही करूया की आमच्यासाठी ते इतके वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथे उपस्थित आहेत. आणि मी सुनील फराड यांना आमंत्रित करेल की पंकज पाटील यांचा यशोचित शुभ सन्मान करायचा आहे. आणि आज आपण इथे जमलो आहेत, आमचा एक उद्देश होता की आम्ही ज्यांच्या हाताखाली आमचे जे वर्ग शिक्षक लाभलेत, इथे आपण आपल्यासाठी जे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी खास ही आपण सभा किंवा आपण जमलो आहोत. त्यांना भेटण्यासाठी खूप इच्छा होती. जेव्हा त्यांचा शिक्षण क्षेत्रातला कार्यकाळ संपला होता तेव्हाच इच्छा होती, परंतु ग्रुपमधील काही विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या ऍडजस्ट होत नसल्यामुळं तो थोडासा कार्यक्रम लांबला गेला. आणि आज हा दिवस आलाय, कारण की हे आज उद्या करता करता मग एक फायनल डिसिजन घ्यावं लागलं आम्हाला की नाही, हीच वेळ आहे. यानंतर परत पोटी वाढेल आणि आम्ही सरांना कधी भेटूया ही खूप ग्रुपवर आमची चर्चा होती की कधी आम्ही भेटतोय. पण शक्यतो आमच्या बॅच मधील ज्या मुली आहेत त्यांना तर काही जमलं नाही, कारण की आता लग्न सीझन चालू आहे. कारण की खूप इच्छा होती की आमच्या सर्व बॅच मधील मुलांनी यावं. आणि आपले लाडके शिक्षक हे आमचे इतके लाडके होते की आमच्यामध्ये जे संबंध होते ते शिक्षक म्हणा, मित्र म्हणा किंवा कुठलीही समस्या असो, शिकवताना नेहमी विनोद असायचे. आणि विनोद मला लेट समजायचा आणि मी विनोद सांगून झाला की मी एकटाच हसून उठायचो की सर मला म्हणायचे याला लेट कळलाय. पण इतकी मजा यायची त्यांच्या लेक्चरला. शिक्षक ज्यांनी आम्हाला आमच्या पायावर उभं राहण्यासाठी खूप काही मोलाचं मार्गदर्शन केलंय आणि आपल्या शिक्षण सेवकातून त्यांचा कार्यकाळ संपलाय, परंतु त्यांनी जे दिलेले ज्ञान आहे, त्यांनी जे सांगितलेले आमच्यासाठी ज्या योजना होत्या त्या आज कुठेतरी फायद्याच्या ठरल्या आहेत आणि त्याच्या जोरावर ते आज आम्ही इथे उभे आहोत. त्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तसेच मोरे सर हे सुद्धा त्यांचा सुद्धा कार्यकाळ संपला आहे, परंतु आम्हाला माहिती नसल्यामुळं आम्हाला लेट माहिती झालं की मोरे सर सुद्धा निवृत्त झाले आहेत. पण त्यांच्यासाठी आम्हाला तो मोमेंटो बनवता आला नाही, कारण की 2 दिवस अगोदर माहिती झालं होतं की मोरे सर सुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी येत आहेत, परंतु थोडं राहिलं गेलं आमच्याकडून घाईमध्ये. त्यांच्यासाठी सुद्धा आम्हाला बनवायचं होतं, कारण की 5वीत असताना पहिल्यांदा इंग्रजी आली होती आणि जी इंग्रजी आम्हाला शिकवायला सुरुवात केली मोरे सरांनी, ए स्मॉल, त्याच्यानंतर मोठा आहे, छोटा बी, याच्यामध्ये काही संबंध समजत नव्हता, कारण की 5वीत आल्यानंतर पहिल्यांदा इंग्लिश आलं होतं. आणि मोरे सर इंग्लिश शिकवण्यासाठी एवढे धडपड करत होते, परंतु थोडंसं नवीन विषय असल्यामुळे जड जात होता. त्यानंतर मोरे सरांनी जे आमच्यावर जे इंग्रजीची छाप सोडली, महाराने सुद्धा
आणि मायाने सुद्धा. त्यांचा आवाजच असा होता की मोरे सर, असं वाटायचं की मोरे सर आज घरी असते तर बरं होईल. आणि मार वाजायचा. एक दिवस असा गेला ते इंग्रजी विषयात की आम्ही मार खाल्ला नाही. मी तर खूप खाल्लाय. आणि त्यांचा आवाज अभ्यास करायला झाला आवाजात म्हणजे पूर्ण वर्ग ऐकेल इतका मोठा आवाज. आणि खरंच खूप मेहनत घेतली इंग्रजी शिकवण्यासाठी. पहिल्यांदा इंग्लिश आलं होतं आणि थोडंसं जड वाटत होता विषय, पण हळूहळू का नाही 2-3 महिन्यामध्ये सर्वांची एबीसीडी एकदम तोंडपाठ करून घेतली, स्पेलिंग पाठ करून घेतल्या. स्पेलिंग तर दर दिवशी 5 ते 10 स्पेलिंग झाल्याच पाहिजेत, हा त्यांचा उद्देश होता. आणि कुठेतरी त्यांचा हे इंग्लिश शिकवण्याचा परिणाम आमच्या सर्वांवर झालाय. आणि मी आमंत्रित करेल मोरे सरांना की त्यांचा सुद्धा यशोचित सन्मान आमच्या शाळेतील प्रकाश पवार यांच्या शुभ हस्ते मायेची शाळ आणि गुलाबाचं फुल देऊन करूयात. प्रकाश जवळ आहे जरा, प्रकाश प्रकाश जरा जवळ आहे, जवळ. ओके ओके. असं लगेच झूम करायला पाहिजे. सर्व आमच्या लाडक्या शिक्षकांचं स्वागत झालंय. आता आमच्या शाळेतील काही विद्यार्थी आहेत